हॅलो, हा निघतेय मी, येते एक 10 मिनिटात. ह्यांच्या ऑफिसाचं तर कौतुकच झाले. ऑफिसाला जाते. हो हो चालेल चालेल, हा ठीक आहे ठेव. बापरे 10 वाजले, खूप वेळ झालाय, लवकर जायला पाहिजे. सासूबाई मी निघाले ऑफिसला, मला खूप लेट झालंय, मी संध्याकाळी लवकर येते. घरातली सगळी कामं आवरलीत का माझी उराव ठेवलेस? सगळी कामं झाली आहेत, फक्त जेवताना आमटी गरम करून घ्या. कळतंय मला. जावा. हो येते मी. बया सुनबाईचं ऑफिस 5 वाजता सुटते, 6 वाजता आले, अजूनही पत्ता नाही. थँक्यू, चला बाय. हा बाय बाय, सावकाश जा. हो. अगं बया ही कुणाबर आल्या? कोण होता ग त्यो? अहो सासूबाई ते माझ्याच ऑफिसमध्ये काम करतात, त्यांचं घर इथं पुढंच आहे. मला पण ऑफिसमध्ये निघायला उशीर झाला, मग ते म्हटले मी जाता जाता तुम्हाला सोडतो, म्हणून मग आम्ही सोबत आलो. बर कामाचं बघ जा. हो. असलं ठर केल्यावर गल्लीतली माणसं काय म्हणतील? तोंडावर थुकील की आमच्या. भैया मला काही दम निघाला झालाय, बहिणीने फोन लावून सांगतेस. हॅलो अक्का, कुठं आहेस ग? घरात आहे का? अगं ऐक की, माझ्या सुनेनं नवीनच थेर चालू केले. नोकरीला जाऊ नको म्हणताना नोकरीला जात्या. अगं काय सांगू तुला, आज तर पोरगच गाडीवर सोडायला. अगं माझं पोरग बाहेर देशाला कामाला, हिला कोणी इथे विचारणार आहे? 100% हिचं बाहेर काय त्रास असणार बघ. अगं मी काय तिच्या मागे जाते बघायला काय करते आणि काय नाही. जाऊ तिकडं, मी करते तुला आणि परत फोन. सासूबाई तुम्हाला एक सांगायचं होतं. तुला आणि काय सांगायचंय? ताई कुठे जॉबला लागल्यात काय? होय, मग माझ्या पोरगीला 50,000ची नोकरी लागली. अहो मी आज ऑफिसवर नेताना मला ताई दिसल्या, कुणाच्या तरी गाडीवर होत्या. कुणाच्या तर गाडीवर माझी नवरा असेल तिचा. अहो सासूबाई मला त्यांचे मिस्टर ओळखणार नाहीत, त्यांचे मिस्टर नव्हते ते. म्हणजे तुला म्हणायचं काय माझ्या पोरगा अशीच समजतेस का? असेल कोणत्या ऑफिसातला साहेब आला असेल सोडायला. ऑफिसात काय बाई माणूस संग काम करत नाही काय? परत जर माझ्या पोरगी बद्दल बोलीस तर बघ. सासूबाई मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, दिसतं तसं नसतं. मग अशी मला सर सोडायला आले तर तुम्ही लगेच आमच्याबद्दल वाईट विचार करून रिकामे झाले. आणि तेच जेव्हा मी ताईंबद्दल बोलले, ताई कोणाच्या तरी गाडीवर होत्या, तेव्हा तुम्हाला पटकन राग आला. माझ्या चारित्र्यावर शंका घेताना तुम्ही जरा पण विचार नाही केला. तेच तुमच्या मुलीच्या चारित्र्याबद्दल बोलताना तुम्हाला किती राग आला. मी तुमची सून आहे म्हणून मला अशी वागणूक, आणि ती तुमची मुलगी आहे म्हणून तिच्यासाठी आपलेपणा, हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा. जरी मी तुमची सून असली तरी मला प्लीज मुलीसारखं माना. आणि हे मला फक्त तुम्हालाच नाही तर प्रत्येक सासवांना सांगायचंय. तुम्ही लेकीसाठी जसा विचार करता ना तसा सुनेसाठी पण करून बघा. तुम्हाला सून कधीच वाईट नाही वाटणार. सुनबाई तुझं खरं आहे बघ, माझं चुकलंच, मी अशी बोलायला नको होती. बरं असू दे सासूबाई, माफी नका मागू. बरं हे सगळं जाऊ दे, संध्याकाळी जेवणाला काय बनवून सांगा. तुझ्या आवडीने काय बी बन. चालेल. निखारे उरी वादळाचे